कीर्तनकाला बोला, मुलीला बोला, मुलाला बोला, बोलायचं कोणीच नाही. वाटलं झालं धर्माचं तरी बोलायचं नाही. संस्कृती संपली तरी कोणी बोलायचं. आज 50% म्हाताऱ्यांना घरात ठेवून भाकरी कोणी बोलायचं. 50% महिलांना स्वतःच्या नातवाला हातवायचा अधिकार घरात राहिला नाही. बोलायचं नाही. आम्ही बोललो आमचा गेम, आम्ही बोललो आमची बातमी, आम्ही बोललो आमचा मुलगा. ही स्थिती आज 25% महिलांना स्वतःच्या नातवाला हातवायचा अधिकार नाहीये. नातू पाळला पण आजीच्या मांडीवर नाही. काय पाप केलं आजीला सांगा. काय केलं पाप? तिने 3 रंगाचं हृदय दिसून मुलगा मोठा केला, तिचा गुन्हा झाला. तिने रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली, तिचा गुन्हा झाला. तिने स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केला, तिचा गुन्हा झाला. अरे 5,000 रुपये महिन्याची बाई तुम्ही पाळणा घरातल्या बाईला देता आणि ईश्वरासारख्या आईच्या मांडीवर नातू येत नाही, तिथं तुम्हाला का देत नाही? माझी सासू आडाणी आहे, माझी सासू आडाणी आहे, माझ्या मुलावर संस्कार होतो. अरे आडाणी सासूचं दूध केलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला घालतो आणि तिचा आडाणीपणा चालत नाही. आणि तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं तुम्हाला सांभाळावं यापेक्षा तुम्ही का करावं? का तुमच्या मुलानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालाव्या? का तुम्ही जर त्याच्या आधीचा हिस्सा उचलून घेतलाय तर तुमच्या पोराला तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालावा यापेक्षा तुम्ही का करा? तुमच्या मुलाने तुम्हाला विचारून लग्न करावं यापेक्षा तुम्ही का करा? तुमच्या सुनाईने तुमच्या पाया पडावा हा विचार तुम्ही का करावा? कीर्तनामध्ये बसलेल्या 25 ते 40% महिला आहेत तर स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही. बोलायचं नाही, मुली बोलायचं. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी 22 वर्षाच्या पोराचा निवार खराब झालाय आणि 25 वर्षाच्या पोराला काही अल्पवयीन गुन्हेगार आहेत. अल्पवयीन 16चा मुलगा बलात्कार आहे, 17चा मुलगा दरोडा